त्याची मराठी किती ताई होती की श्री नृप शालिवान चके 1596 आनंद नाम संवत्सर चालू असताना ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शनिवारी पहाटे 5 वाजता महाराजांचा राज्याभिषेक सोहळा इंग्रज काय म्हणतोय तो इंग्रज म्हणतो की त्या 6 जून 1674 ला या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तेव्हा जवळजवळ 6000 लोक उपस्थित होते. महाराजांचा राज्याभिषेक शनिवारी पहाटे 5 वाजता त्या काळात तिथं पूर्णपणे अंधार असल्यामुळे ताई इथे मशाली लावल्या होत्या. आता मशाली लावल्यामुळे त्या मशालीच्या उजेडामध्ये त्या काळातली ती पैठणी कापडात ती 6000 लोक त्या मशालीच्या उजेडात आपणास कशी वाटत असतील याची थोडीशी कल्पना करूया. याच्या अगोदर पुढे लिहितोय की महाराज नेहमी सकाळी उठल्याच्या नंतर ते जगदीश्वराचं दर्शन द्यायचे. महाराज राज्याभिषेकाच्या दिवशी जगदीश्वराला विसरले नव्हते. ते पहाटे 4 वाजता जगदीश्वराचं दर्शन घेऊन आले. आता आपण कल्पना केलेली आहे की पैठणी कापडात ती 6000 लोक मशालीच्या उजेडामध्ये पहाटे 4 वाजल्यापासून या दरबारामध्ये राजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित आहेत. त्या माणसांच्या मनामध्ये काय हालचाल चालू असेल. महाराज जगदीश्वराचं दर्शन घेऊन जेव्हा या नगारखान्यामध्ये आले अवघण म्हणतो की या नगारखान्यावर त्या पहाटे बसूनच सनई तुतारे चौघडे आणि नगारे वाजत होते. महाराज नगारखान्यातून मध्ये येतात अवघण म्हणतो की या नगारखाना आणि त्या 32 मण सोन्याचं सिंहासन याच्या दोन्ही बाजूला इकडेच खाली सरदार मंडळी रांगेत उभी होती. महाराज नगारखान्यातून मध्ये येताच्या सरदारांनी खाली वाकून असा महाराजांना मुजरा केला होता. तो मुजरा घेतल्याच्या नंतर अवघडने म्हणतो की महाराज त्या 32 मण सोन्याच्या सिंहासनाच्या समोर खाली गेलेत आणि महाराजांनी खालूनच ते 32 मण सोन्याचं सिंहासन पाहिलं होतं. आणि ऐकत म्हणतोय की त्या 32 मण सोन्याच्या सिंहासनाकडे पाहता क्षणाला राजांचं हृदय भरून आलं होतं आणि ते त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होतं. मॅडम शिवराज्याभिषेक म्हणजेच महाराजांच्या जीवनातला केवढा मोठा आनंदाचा क्षण होता हो. कल्पना करा महाराज जरा स्वतः राजा होणार होते त्या दरबारामध्ये किती आनंदमय वातावरण असेल. आणि अशा आनंदाच्या सोहळ्यामध्ये या आनंदमय वातावरणामध्ये त्या 32 मण सोन्याच्या सिंहासनाकडे पाहता क्षणाला राजांचं हृदय भरायचं कारण तरी काय होतं. तर कारण होता या आनंदाच्या सोहळ्यामध्ये त्या 32 मण सोन्याच्या सिंहासनाकडे पाहता क्षणाला राजांचं हृदय भरायचं कारण होतं पुरंदरच्या लढाईमध्ये मारला गेलेला माझा मुरारबाजी. आणि कारण होतं घोडखिंड सर करताना पडलेला माझा बाजीप्रभू देशपांडे. महाराज लाखाचे पोशिंदे तुम्ही लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा हा जगायच पाहिजे म्हणणार बाजीप्रभू देशपांडे. कारण होतं आधी लगीन कोंढाण्याचं मगच माझ्या रायबाचा म्हणणार होतो ताना. आणि कारण होतं नेसरीच्या खिंडीत नुकताच मारला गेलेला माझा प्रतापराव गुजर, शिवा काशीद, बाजी पासळकर असे असंख्य वीर. आज महाराजांना या आनंदाच्या सोहळ्यामध्ये या दरबारामध्ये कुठे त्यांची उपस्थिती दिसत नव्हती. त्यांच्या त्या विधवा स्त्रियांकडे पाहिल्यानंतर राजांचं हृदय भरून आलं होतं. पण राजाने रडायचं नसतं. राजाने कधी स्मशानात जायचं नसतं आणि राजाने कधी चितेला अग्नी द्यायचं नसतं. राजांचं हृदय भरून आलं होतं पण त्या क्षणाला महाराज पडू शकत नव्हते. महाराजांचे पाय लटलडत होते आणि तशा त्या लटलडत्या पायाने जेव्हा राजा त्या 32 मण सोन्याच्या सिंहासनावर अरुण होण्यासाठी जाणार त्याच वेळेस अवघड म्हणतोय की महाराज तेव्हा त्या तिथल्या पहिल्या पायरीला नतमस्तक झाले होते. त्यावेळेस महाराज या भरलेल्या सहादराच्या दरबारामध्ये त्या सिंहासनाच्या शेजारी बसलेल्या आऊसाहेबांना नक्कीच म्हटले असतील की आऊसाहेब आज जी सुवर्णाच्या सिंहासनाची ही जी स्वराज्याची जी मी पहिली पायरी चढतोय ना हा माझा मुरारबाजी. ही स्वराज्याच्या सिंहासनाची दुसरी पायरी मी चढतोय हा माझा बाजीप्रभू देशपांडे. ही तिसरी पायरी म्हणजेच माझा ताना आणि चौथी पायरी मी चढतोय तो माझा प्रतापराव गुजर. महाराज वरती गेले काशीच्या गावावट्याने पुढे होऊन महाराजांच्या डोक्यावरती 7 नद्यांच्या पाण्याच्या शत धारा सोडल्यात. महाराजांचा विधिवत अभिषेक होऊन महाराज सुवर्णाच्या सिंहासनावर आरूढ झालेत आणि या ठिकाणी 349 वर्षापूर्वी काशीच्या गावावट्याने महाराजांच्या डोक्यावरती छत्रधारताच्या दरबारामध्ये बुरजुकदाराने एकच ललकार दिली की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावताऊन सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा छत्रपती की जय.
वाजायला लागले, महाराजांवरती सुवर्ण फुलांचा आणि फुलांचा वर्षाव झाला. आणि अशा तऱ्हेने महाराजांचा 349 वर्षापूर्वी ज्या ठिकाणी राज्याभिषेक सोहळा झाला ती ही शिवाचा नक्की जागा आणि ती ही राजसभा. सदाचा या दरबाराने तो शिवराज